नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर सकाळची सगळी कामं माझी आवरलेली आहेत आणि माझं स्किन केअर जे काय रुटीन आहे ते सुद्धा झालेलं आहे. केस वगैरे विंचरून सगळं आवरलेलं आहे. फरशी वगैरे सगळं धुणं तेन झालेलं आहे. सकाळपासून कोणकोणती कामे केली चला तर मग बघूया. सकाळचा पहिला चहा मी ठेवलेला आहे. सर्वात प्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी ठेवला. आता माझी अंघोळ करूनच मी आलेले आहे. आता मोठा मुलगा काय गेला नाही क्लासला, छोटा तेवढा गेला आहे. मोठ्याचा 3 दिवस झालं क्लास चुकवला त्यानं, काही समजेना झालं आहे. मिस्टर सकाळी ओरडत होते, 3 दिवस चुकवलास, 3 दिवस चुकवला. एक दिवस ठीक आहे, दुसऱ्या दिवशी तेच तेच शिकवते असं चाललं होतं त्याचं. तर आज फायनली आज तरी म्हणजे राहिलायच तो आणि आता ओरडणारच आहेत चांगले, कारण फीज बघा भरपूर असतात क्लासच्या. अकॅडमीचा ॲक्च्युली तो क्लास आहे आणि इकडे मी पोहे नाश्त्याला बनवलेत. आता छोटा मुलगा त्याचा क्लास करून सुद्धा तो घरी आला आहे डबा नेण्यासाठी. आता 9:30 वाजत आलेले आहेत. दोघांसाठी मी पालकची भाजी केली होती आणि पालक तसंच मी ब्लांच करून ठेवला होता आणि त्याचा बर्फच झालता. मी थोडं काय केलं, गडबड होती म्हणून गॅसवर तसंच ठेवलं आणि ते मग वितळल्यानंतर त्याची भाजी केली, चपाती भाजी, आणि दोघांना डब्याला सगळीच ती भाजी झाली म्हणजे संपलीच. आता माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी नंतरच करेन. फक्त चपात्या तेवढ्या झालेल्या आहेत, आमटी कालची आहे. फक्त भात आणि काहीतरी भाजीला आता मिस्टर आल्यानंतर किंवा अगोदर करून ठेवेन, त्यांनाच विचारून दुपारी. तर माझं सगळं कट्टा स्वच्छ झालेला आहे आणि सगळी भांडी वगैरे वरती परत ठेवलीत मी. आणि हे रोजचं काम माझं बघा, टेबल खुर्च्या पुसायचं तेच माझं चालू होतं. रोज काय ना काहीतरी ठेवलंच जातं ह्यावर आणि सगळा पसारा करून ठेवतात ह्या टेबलवर. मी स्वच्छ करते आणि सगळेजण येऊन त्यावरच पसारा आवरून म्हणजे टाकून जातात आणि ते सगळं स्वच्छ केलं मी. मला ते सगळं पसारा बघितलं की डोकंच माझं भनभनते. तर इथे सोफा सेटवर पण असंच टाकून गेलते. पेपर वगैरे वाचला तिथेच टाकून जायचं, जिथलं तिथं कोण काय ठेवत नाहीत काय नाहीत. आता सगळे रिमोट वगैरे जागच्या जागी ठेवले, पेपर ठेवला आणि टिपॉयसुद्धा क्लीन केला आणि क्लीन करून सगळं खाली पाडते आणि मग लुटून मग फरशी पुसायला बरं पडते. आता इकडे किचन झालं, हॉल झाला, बेडरूमचं आवरावर करायसाठी मी आले. तर अंथरुणं पांघरून राहिलं होतं, घड्या मारायच्या तेच मी मारले. मुलांनी मारून गेलते, मिस्टर तसेच टाकून गेलते, म्हटलं करूनच जाऊया. आणि व्यवस्थित आता आज बेडशीट मी सगळं बदललेलं आहे. त्याचं लुक थोड्या वेळानं मी शेअर करेनच, कारण हा बेडशीट फार मोठा आहे, अगोदरच्यापेक्षा डब्बल तिब्बल बेड असतो काय तसलाच आहे. तर इकडे लोटून झाडून घेणार, मगच फरशी पुसून धुयाला जाईन आणि मग मी माझं आवरेन. तर भाजी नसल्यामुळं मला तर इतकं टेन्शन आलं होतं सकाळपासून, कालचपासून आले तसं तर. आता हा भात झाला आहे, माझं धुणं वगैरे सगळं झालं आहे, वरतीसुद्धा टाकून आले, वाळलेलं खाली घेऊन आले आणि बाहेर आले तर छान असं फूल उमललं होतं. म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया छान छान फुलं. आता ही रोप आणली होती, त्यांना कुंड्यामध्ये हे शिफ्ट करून मिस्टरांनी 2 दिवस ठेवलं होतं. मग मीच तुम्हाला दाखवायचं विसरले, बाहेरच आले नाही दाखवण्यासाठी. तर शेवंताचीच बरीचशी रोपं आहेत आणि गुलाबाची आहेत. वरून वाळलेले कपडे आणले आणि लगेच घड्या मारून ठेवत होते. वाळलेले कपडे सुद्धा मी वरती टाकून आता आलेली आहे. आता मुलं 5 वाजता आले, मिस्टरसुद्धा 3:30 वाजता आले. मी त्यांची वाट बघून 2-3 लाडू खाल्ले, जे लाही पिठाचे वगैरे बनवले होते ते. त्यामुळे माझं पोट पण गच्च झालं आणि फोन पण त्यांचा लागला नाही. त्यांनी ॲक्च्युली इलेक्शनच्या ड्युटीमध्ये आहे, त्यामुळे मी फोन लावायचं घाबरत होते. तरी पण एक रिंग लावली पण उचलली नाही. त्यांची वाट बघत मी बसले. 3:30 वाजलेलेच कळले नाही आणि भूक पण मला लागली नव्हती. मग काय जेवायला आलं नाही, तर मी तिथे जेवलो आहे म्हणून सांगितलं त्यांनी. मग तुमची चांगलीच चैनी आहे म्हटलं त्यांना. मग त्यांनी थोडा वेळ झोपले, 4-4:30ला उठले. मग दोघांनीसुद्धा आम्ही चहा घेतला आणि मी लोणचं चपातीवरच माझं आज भागलं, आज जेवलोच नाही मी. त्यानंतर लगेचच मुलं पण 5-5:15ला आली, ती पण भूक लागली म्हणत होती. मग त्यांच्यासाठी मी भात केलाच होता, शिल्लक तसाच आता राहणार म्हटलं आणि फोडणीच टाकून सगळ्यांनी आम्ही खाल्ला तो भात. आणि आत्ताच सर संध्याकाळची वेळ आहे, 7 वाजलेले आहे. दिवाबत्ती सगळं माझं झालेलं आहे आणि इकडे भात आहेच आणि आमटी पण आहे. म्हटलं तर चपाती करूया आणि भाजीचा फार मोठा प्रश्न होता.
मग मी मोड आणून ठेवलीच होती मटकीला, त्याचीच उसळ मी आता बनवणार आहे. ते आता उकडायला मी मोडच लावेनच आणि चपात्या पण माझ्या एक 5-6च करायच्या आहेत. तेवढं लावून हे करून घेते आणि मुलंसुद्धा खाऊन व्यवस्थित अभ्यासला ती बसलेली आहेत दोघं. आणि माझं थोडंफार आता भांडी पडल्यात, आता घासेल तर आत्ता, नाही तर मग सकाळीच. अजून काय प्लॅन नाही, कारण थंडी फार आहे, पाठीमागं ओढा आहे त्यामुळे. तर बेडशीट हे असं दिसतंय घातलेलं. सकाळी दाखवते म्हणजे आणि विसरलंच, आत्ता लक्षात आलं, म्हटलं दाखवूया. तर छान दिसायला लागले हे सुद्धा बेडशीट. तर माझा डाटा काल रात्री 12 वाजता, म्हणजे कालचा दिवसभर होता, काल शेवटचा दिवस होता आणि संपलेला आहे. आणि जो काय आजचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेलाच आहे, एडिटिंग वगैरे सगळं झालेलं आहे आजच्या व्लॉगचं. तर त्यासाठी मी काय करणार, मिस्टरांचा तरी वायफाय घेईन किंवा छोट्या मुलाचा घेईन. असंच होतं प्रत्येक वेळेला. एक 2-3 दिवसानंतर मिस्टर घालतात डाटा आणि मला ह्याचा घे त्याचा घे वायफाय किंवा हळूहळू घेऊन मग काम करायचं असं होतं. मी काय ना काय तर पर्याय तरी काढतेच. किती पण कोणतं पण काम असू दे, प्रत्येक गोष्टीला बघा पर्याय हे असतात. आपण म्हणतो झालं इथं संपलं, हे काम शेवटच म्हणजे होणारच नाही असं मी म्हणत बसत नाही. होणार काम, तर त्याला कुठले ना कुठले तरी पर्याय असतात. आपणच शोधायचे आणि आपणच त्याला त्या गोष्टीवर किंवा कुठल्या पण कठीण परिस्थितीवर कशी मात करायची हे आपल्या डोक्याचं काम आहे. शेवटी ते आपण डोकं चालवल पळवल तेवढं पळवायचं प्रयत्न करायचा. माझं नेहमी कसं असतं, जरी काम हातात घेतलं तर ते कडेला नेईपर्यंत माझे शेवटपर्यंत प्रयत्न राहतातच. त्यामुळे कुठलं काम राहिलंय किंवा कठीण आहे असं मी म्हणत बसत नाही. शेवट करायचंच त्या कामाचं आणि पूर्णत्वाला ते काम न्यायचं. किती पण परिस्थिती असली कठीण तरी त्यातून बाहेर पडायचं कसं हे आपल्यावर अवलंबून असतं. आजचा व्लॉग हा छोटाच असणार, 1-2 दिवसाच्या तरी छोटे छोटे टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्लॉग आवडला असल्यास तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू अशाच एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.